या राज्यामध्ये कशातील भ्रष्टाचार होऊ शकतो? हे राज्य जे आहे, हे सरकार जे आहे, हे महाराजांच्या नावानंच भ्रष्टाचार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं लूट चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटला जातो आहे. गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटतायत. काल आम्ही दौऱ्यावर गेलो दुष्काळी भागाच्या, ओला दुष्काळ. तिथले रस्ते वाहून गेले. परभणी असेल बरं का, त्यानंतर बाजूचे सगळे जिल्हे, हिंगोली असेल, संभाजीनगर असेल, म्हणजे रस्तेच्या रस्ते वाहून गेले. तिकडले जे तरुण कार्यकर्ते आहेत, ज्यांची घरं वाहून गेली, शाळा, गुरं ढोरं माणसं वाहून गेली, त्यांनी जे आमच्यासमोर डॉक्युमेंट्स ठेवले, ह्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची कामं सुद्धा गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहे आणि ते रस्ते वाहून गेले. एक सरस्वती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी गुजरातमधली आहे. आता परभणीतल्या गावातल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना, हिंगोलीतल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना. का महाराष्ट्रात मुलं नाही आहेत, तरुण मुलं नाही आहेत, इंजिनियर्स नाही आहेत जे काम करू शकतील? काल आदित्य ठाकरे, माननीय आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः, आमचे अनेक पदाधिकारी, आम्ही फिरत होतो. अवस्था अत्यंत गंभीर आहे दुष्काळाची. सर्व काय वाहून गेलेलं आहे. अजून सरकारने पंचनामा केलेला नाही आहे. दुर्दैव असं आहे, हे रस्ते गुजराती ठेकेदारांनी केलेले ग्रामीण भागातले वाहून गेले. गुजराती आहे, मी परत परत म्हणतो आहे, तुम्ही तपास करू शकता. आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यावर सरकारला जाग आली आणि मग तहसीलदार, बीडीओ वगैरे धावत गेले. कृषी मंत्री कुठे होते इतक्या दिवसामध्ये? या राज्याला कृषी मंत्री आहे की नाही? आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषी मंत्री काही भागात गेले पाहणीचं फार्स करण्यासाठी. ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. गाडीतून उतरले नाहीत, त्यांनी पायही जमिनीला लावला नाही या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी. इतकंच नव्हे तर उलट कृषी मंत्र्यांकडे काही मागण्या करायला गेलेले शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री निर्घृणपणे ओरडत राहिले, मी काय करू शकतो, मी काय करू? आता मी तुमच्या शेतामध्ये येऊन काम करू काय? मी हे करू का? कृषी मंत्री शुद्धीत आहेत का या राज्याचे? हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेलेत, पशुधन वाहून गेलाय, पीक वाहून गेलाय. पंचनामे नाहीत, पीक विमा योजना नाही, तुमची यंत्रणा चालत नाही. तुम्ही कृषी मंत्री आहात, जबाबदारी कोणाची आहे? मग या सगळ्याचा पंचनामा काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या शिष्टमंडळानं केलेला आहे. जे लोकांना भेटले, लोकांचं समजून घेतलं. युवराजांना सगळं समजतं, सगळं समजतं आहे. आणि तुम्हालाही समजून घेऊ, शेतकऱ्यांच्या संदर्भात काल तुम्ही जी वागणूक जी केलेली आहे मराठवाड्यामध्ये, शेतकरी विसरणार नाही. आणि तुम्हाला शेतीतलं किती कळतं आहे हे पुढल्या काही काळात कळेलच. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 चिमुकल्या मुलांचा मृतदेह घेऊन आई वडील 15 किलोमीटर पायपीट करत होते आणि याच जिल्ह्याचे गेल्या त्या पालकमंत्री, या जिल्ह्याचे सन्माननीय तुमचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अभिमानानं मी गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करीन वगैरे सांगून तो जिल्हा घेतला. पण गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट तिकडला आदिवासींचा कायापालट करण्यापेक्षा तिकडला जो खाण उद्योग आहे, मायनिंग, तिकडले आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावेत, यासाठी गडचिरोली जिल्हा हा